नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति कॅलिफोर्नियामधील एन्सिनिटासमध्ये। अस्तु तर्हि कथायाः आरंभं कुर्मः। गुरुजी, आम्ही आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतो। परदेशात आपण गेला असताना आपल्या गैरहजेरीत आम्ही हा एन्सिनिटासमधील आश्रम बांधून काढला। ह्या भेटीने आम्ही आपले परस्वागत करतो असे म्हणून श्री लीन, ज्ञानमाता, दुर्गामा आणि थोडे इतर शिष्य यांनी हसत हसत मला एका फाटकातून आत दोन्ही बाजूंना झाडांची सावली असलेल्या एका पाय रस्त्यावरून टेकडीवर नेले। नीलवर्ण अशा सागराकडे न्याहाळून पाहणाऱ्या एका पांढऱ्या शुभ्र बोटीसारखी एक इमारत पुढे आलेली मी पाहिली। ती पाहून मी अगदी आश्चर्यचकित झालो। माझ्या तोंडून प्रथम शब्द बाहेर पडेनात, नंतर वाह वाह, फार छान असे शब्द बाहेर पडले आणि नंतर आनंद व कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या मानवाच्या तोटक्या शब्दांनी माझे समाधान व्यक्त करीत मी तो आश्रम पाहू लागलो। 16 प्रशस्त भव्य अशी दालने, प्रत्येक दालन व्यवस्थितपणे व योजनाबद्ध बांधलेले व सुशोभित ठेवलेले। मध्यभागी एक प्रशस्त सभागार, त्याला बाजूला तख्तपोशीपर्यंत पोचणाऱ्या उंच खिडक्या, सभोवार हिरवळ, महासागर आणि आकाश, पाचू स्फटिक व इंद्रनीलमणी अशा 3 रत्नांचे मिश्रण। सभागारामधील भिंतीतल्या मोठ्या विस्तवाच्या जागेवरच्या फळीवर ख्रिस्त, बाबाजी, लाहिरी महाशैव श्री युक्तेश्वर यांच्या तसबिरी टांगलेल्या होत्या। ते महापुरुष या पाश्चिमात्य शांत अशा आश्रमावर आपले आशीर्वाद प्रदान करीत असावेत असे मला वाटले। सभागाराच्या अगदी खाली तळघरात ध्यानासाठी तयार केलेल्या अशा 2 गुहांच्या समोर अथांग महासागर व विशाल गगन, जमिनीवर खाली सूर्यस्नान घेण्याकरता मुद्दाम बांधलेल्या खोल्या, पायरस्त्यांच्या दोन्ही बाजूंना खुणेचे दगड, त्या पायरस्त्यांच्या टोकाकडील प्रशांत असे लताकुंज, युकॅलिप्टसची वृक्षराजी, गुलाबाचे बगीचे आणि खाली पसरलेली विस्तृत अशी फळबाग। संत महात्म्यांचे पुण्यवान व धैर्यशाली आत्मे येथे वास करीत झेंद अवस्थामध्ये निवासस्थान मिळावे म्हणून एक प्रार्थना आहे व ती आश्रमाच्या दरवाजावर लिहिलेली आहे आणि ते आमच्याबरोबर हातात हात घालून दुसऱ्यांची दुखणी बरी करण्याची त्यांची विद्या आम्हास शिकवोत। ही विद्या पृथ्वीस पुरून उरेल व स्वर्गापर्यंत पोहोचेल। कॅलिफोर्नियामधील एन्सिनिटास येथील ही मोठी मिळकत जेम्स जे लीन यांनी सेल्फ रिलायझेशन फेलोशिपला देणगी म्हणून दिली आहे। त्यांनी जानेवारी 1932 मध्ये क्रियायोगाची दीक्षा घेतली व तेव्हापासूनचे ते अगदी निष्ठावंत क्रियायोगी आहेत। श्री लीन हे अमेरिकेतील मोठे उद्योगपती असून त्यांचा व्यवसायाचा व्याप फार मोठा आहे। वाढव्य तेलाच्या कारखान्यांचे प्रमुख व आगीच्या विम्याचा व्यवसाय करणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीचे अध्यक्ष। इतके व्याप असूनही मी लीन हे दररोज प्रदीर्घ आणि सखोल क्रियायोग ध्यानाला वेळ काढतात। अशा तऱ्हेने समतोल जीवनक्रम व्यतीत करत त्यांनी समाधीमधील अखंड शांतीचा दिव्य अनुभव प्राप्त करून घेतलेला आहे। हिंदुस्थानात व युरोपात मी प्रवास करीत असताना श्री लीन यांनी प्रेमाच्या पोटी कॅलिफोर्नियामधील माझ्या पत्र व्यवहार करणाऱ्या मंडळींशी अशी व्यवस्था करून ठेवली होती की मला एन्सिनिटास येथे आश्रमाचे बांधकाम चालल्याचे काहीही वृत्त कळू नये आणि त्यामुळे आता तो आश्रम प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर मला काय आश्चर्य वाटले, काय आनंद वाटला। अमेरिकेला गेल्यावर अगदी सुरुवातीच्या काळात मी कॅलिफोर्नियाचा सारा किनारा सागरतीरी आश्रम तयार करण्यासाठी योग्य अशी जागा शोधण्याकरता पालथा घातला। जेव्हा जेव्हा सोयीची अशी एखादी जागा माझ्या ध्यानात येत असे तेव्हा तेव्हा काहीतरी विघ्न मध्ये येऊन ती जागा निश्चित करण्यापासून माझे मन परावृत्त होत असे। एन्सिनिटासमधील सूर्यप्रकाशाने न्हाऊन गेलेली ती अनेक एकरांची जमीन जेव्हा मी न्याहाळली तेव्हा मला कित्येक वर्षांपूर्वी श्री युक्तेश्वरांनी जी भविष्यवाणी केली होती तिची पूर्तता झाल्याची सदय अंतःकरणाने आठवण होई। समुद्र किनाऱ्यावरील हिरव्यागार झाडीतील आश्रम। त्यानंतर काही महिन्यांनी 1937च्या ईस्टरमध्ये नवीन आश्रमातील त्या हिरवळीवर ईस्टरमधील सकाळची प्रार्थना घ्यावयास सुरुवात केली। जुन्या युगातील ज्ञानी पुरुषांप्रमाणे माझ्याकडे तो दैनिक चमत्कार अनुभवित असलेले ते
कित्येक शेकडो विद्यार्थी भक्तिपूर्ण अंतःकरणाने वासून पाहत असत. पूर्व क्षितिजावरील सूर्योदयाच्या वेळचा विधी, पश्चिमेकडे अथांग असा पॅसिफिक महासागर त्याचे गुणगान करीत पोहडलेला आहे. दूर अंतरावर एखादी लहानशी नौका पाण्यावर तरंगत आहे. मध्येच एखादा समुद्रपक्षी एकटाच उडत आहे. येशू, तू आता उठला आहेस, केवळ त्या आकाशस्थ सूर्याप्रमाणेच नव्हे तर आत्म्याच्या शाश्वत उषःकालाप्रमाणे. असेच आणखी कित्येक महिने मजेत गेले. एन्सिनिटासमधील त्या पूर्ण सौंदर्य परिसरात बरेच दिवस मनात योजलेले कॉस्मिक चॅन्ट्स रचण्याचे काम पुरे केले. जवळजवळ 40 भजनांना मी इंग्लिश शब्दांचा पेहराव चढविला व पाश्चिमात्य संगीताची साथ दिली. त्या भजनात मी खाली स्तोत्रांचा भजनांचा समावेश केला. शंकराचार्यांचे नमे मृत्युशंका नमे जातिभेदः हे निर्वाण षटक, पुरातन असे ब्रह्मस्तुतीचे स्तोत्र, टागोरांचे हृदय मंदिरी मम कोण वसे, पुष्कळशी भजने मी रचली. आय विल बी दाईन ऑलवेज इन दी लँड बियॉन्ड माय ड्रोम्स. आय गिव्ह यू माय सोल कॉल, कम लिसन टू माय सोल सॉन्ग आणि इन द टेम्पल ऑफ सायलेन्स. ह्या भजनाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ह्या पौर्वात्य भजनांविषयी पाश्चिमात्यांच्या प्रतिक्रियेबद्दलचा माझा पहिला ठळक अनुभव दिलेला आहे. तो प्रसंग न्यूयॉर्कमध्ये कार्नेगी हॉल या ठिकाणी 18 एप्रिल 1925 रोजी एका सार्वजनिक व्याख्यानाच्या वेळी घडून आला. 17 एप्रिलला श्री ॲल्विन हन्सिकर या अमेरिकन विद्यार्थ्याला मी म्हटले की मी आता श्रोतृवृंदाला ओ गॉड ब्युटिफुल हे एक जुने हिंदू भजन म्हणावयास सांगणार आहे. श्री हन्सिकर म्हणाले की पौर्वात्य भजने ही अमेरिकींना एवढी चांगलीशी समजत नाहीत. मी उत्तर दिले, संगीताची भाषा जगाची एक आहे. ह्या अत्युत्कट भजनातील आत्म्याच्या आकांक्षेचा पडसाद अमेरिकन माणसाच्या हृदयात उठणार नाही असे नाही. त्या रात्री ओ गॉड ब्युटिफुल या भजनाचे भक्तितत्पर सूर 3000 लोकांच्या मुखांतून 1 तासापेक्षाही जास्त वेळ निनादले. प्रिय न्यूयॉर्कस्थ सज्जनांनो, आता यापुढे हताश होण्याचे तुम्हाला कारण नाही. एक साधेसुधे आनंदाने भरलेले स्तोत्रगीत म्हणता म्हणता तुमची हृदये उचंबळून आलेली आहेत. परमेश्वराचे पवित्र नाव मोठ्या भक्तीने घेऊन ते भजन त्या दिवशी संध्याकाळी साधक म्हणत असताना त्यांच्यामध्ये दिव्य फरक होत असल्याचे आढळून आले. 1939मध्ये मी बोस्टन येथील सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप केंद्राला भेट दिली. बोस्टन केंद्राचे प्रमुख डॉक्टर M.W. लुईस यांनी माझी उतरण्याची व्यवस्था अगदी मुद्दाम आवर्जून शोभिवंत केलेल्या जागी केली आणि ते हसत हसत मला म्हणाले, गुरुजी, अमेरिकेत जेव्हा तुम्ही प्रथम आलात तेव्हा तुम्हाला या शहरात एकाच खोलीच्या जागेत राहावे लागले. त्या खोलीला न्हाणीघर नव्हते. मला आता तुम्हाला असे दाखवायचे आहे की बोस्टनमध्ये सर्व सुखसोयींनी युक्त व विलासी अशी ही निवासस्थाने आहेत. कॅलिफोर्नियात अशीच बरीचशी वर्षे निघून गेली आनंदात आणि कामाच्या अतिशय गडबडीत. 1937मध्ये एन्सिनिटासमध्ये एक SRF वर्ल्ड ब्रदरहूड कॉलनी स्थापन झाली. ह्या वसाहतीतील कार्य पुढील प्रमाणे चालते. सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपच्या ध्येयानुसार साधकास त्यांची सर्वांगीण प्रगती करून देणारे शिक्षण दिले जाते. तसेच वसाहतीच्या आवारात विस्तृत प्रमाणात लागवड केली आहे. तेथे तयार होणारा भाजीपाला एन्सिनिटास व लॉस एंजेलिस येथील केंद्रांमधील आश्रमवासियांच्या उपयोगास येतो. माणसाच्या साऱ्या राष्ट्रांना त्याने एका रक्ताचे करून टाकले आहे. युद्धामुळे छिन्न विछिन्न झालेल्या ह्या जगाला आज जर कोणती तातडीची गरज असेल तर ती जागोजागी आध्यात्मिक बैठकीवर विश्वबंधुत्वाच्या तत्वावर उभारलेल्या अनेक वसाहती निर्माण करणे ही होय. विश्वबंधुत्व हा एक मोठा शब्द आहे, पण त्याचा थोडक्यात अर्थ असा की माणसाने आपले सुहृदयत्वाचे सहानुभूतीचे क्षेत्र व्यापक करावे व आपण स्वतः ह्या अखिल जगाचे नागरिक आहोत ह्या दृष्टीने आचरण ठेवावे आणि अशा भूमिकेनेच वर्तनारा नागरिक खऱ्याखुऱ्या अर्थाने समजू शकतो की ही माझी अमेरिका, हा माझा हिंदुस्थान देश,
हे माझे फिलिपाईन्स, हे माझे युरोप, ही माझी आफ्रिका वगैरे वगैरे. आणि अशा तऱ्हेच्याच मनुष्याला खरोखरी उपयुक्त व सुखी आयुष्य कंठावयास कधीही अडचण पडणार नाही. श्री युक्तेश्वरांचा पार्थिव देह हिंदुस्थानाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य भूमीवर वावरला नाही, तरी त्यांना हे विश्वबंधुत्वाचे तत्त्व पुरते माहीत होते. हे सारे जग माझीच जन्मभूमी आहे. अधुना एषा कथा समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.